खेळ नशिबाचा भाग अंतिम. चिकू म्हणाला, मम्मा, मम्मा हे बघ ना, आजोबांनी माझ्यासाठी काय आणलेलं आहे. सायली बाल्कनीत दूर कुठेतरी बघत शून्यात हरवलेली होती. तेव्हा चिकू धावत तेथे आलेला होता आणि त्याच्या हातातली वस्तू खूप उत्साहाने सायलीला तो दाखवत होता. त्याला खूप आनंद झालेला होता. आजोबांनी त्याच्यासाठी काहीतरी आणले आहे म्हणून. त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि चिकूला आनंदी बघून तिला थोडं तरी बरं वाटत होतं. सायली म्हणाली, बेबी, तू काही खाल्लं आहेस का? थोड्या वेळानंतर तिने चिकूला जवळ घेऊन विचारलेलं होतं. चिकू म्हणाला, येस मम्मा, मी आताच डॅडांसोबत वरण भात खाल्लेला आहे. चिकूच्या तोंडातून डॅडा शब्द ऐकून सायलीला शॉकच बसलेला होता. ती अविश्वासाने चिकूकडे बघू लागलेली होती. सायली म्हणाली, बेबी, डॅडा येथे आलेला आहे का? कधी आला डॅडा? मला तू सांगितलं नाहीस. सायलीला अंदाज आलेलाच होता. चिकू कोणाला डॅडा म्हणाला ते म्हणून. ते तरी सुद्धा तिने त्याला विचारलेलं होतं आणि तिचा अंदाज खराच ठरलेला होता. चिकू म्हणाला, नो मम्मा, आपला डॅडा नाही आलेला. माझा खरा डॅडा आहे हा. आपण आता ज्यांच्या घरी राहतो ना, तो. चिकू म्हणाला आणि त्याच्या टॉयसोबत तो खेळू लागलेला होता. पण हे ऐकून सायलीचा चेहरा मात्र पडलाच होता. तिला आश्चर्य वाटत होतं. युगवीर असं काही करेल म्हणून. तिला माहिती होतं हे कधी ना कधी तरी होणारच होतं. पण असं अचानक घडल्यामुळं तिला धक्का बसलेला होता. म्हणून तिने त्याला काही सांगणं टाळलेलंच होतं. जेव्हा चिकू मोठा होईल ना, तेव्हा त्याला आपण सांगू. हा विचार करून तिने तात्पुरता हा विषय तेथेच सोडून दिलेला होता. आता हा विषय काढून काहीच फायदा नाही, तिला माहितीच होतं. त्यामुळं तिने त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही. तो लहान होता. त्याच्या त्या बाल मनाला या गोष्टी समजणारच नव्हत्या. कारण तो छोटा असल्यामुळं त्याला काही समजणारच नव्हतं. तिला स्वतःच्या नशिबावर आता भरोसाच राहिलेला नव्हता. तिला माहिती होतं आपलं नशीब खराबच आहे. कुठंही गेलं तरी आपल्या नशिबात काही सुख नाही. तिच्या आयुष्यात आता काही चांगलं होणार नाही असं तिला वाटूच लागलेलं होतं. तिला अर्जुनची खूप आठवण येत होती. त्याला तो कसा असेल, काय करत असेल, त्याला कोणी खाऊ पिऊ घातलेलं असेल की नाही, त्याची तब्येत तर ठीक असेल ना. तिला राहून राहून अर्जुनची आठवण येत होती. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येतच होता. त्याला बघायची, त्याच्या मिठी स्वतःला जगापासून लपवून ठेवायची तीव्र इच्छा तिला होतच होती. तिच्या एकाच डोळ्यातून टचकन पाणी बाहेर आलं होतं. तिला रडू येत होतं. पण तिने चिकू बघेल म्हणून पटकन ते पाणी पुसून टाकलं. जिये तो जिये कैसे जिये, हाय तेरे बिन आपके बिना कैसे जिये. प्लीज मला सांगा, अर्जुन कुठे आहे आणि तुम्ही काय केलं त्यांच्यासोबत? युगवीर रूममध्ये त्याचं काम करत होता. तेव्हा सायलीने अडखळतच डायरेक्ट तिच्या मनातला प्रश्न त्याला फेकून मारलेला होता. मी समोर असताना तू परपुरुषांबद्दल विचार करतेस. लाज नाही वाटत का गं तुला? मूर्ख कुठली. युगवीरने शांत पण धारदार शब्दात तिलाच प्रश्न विचारलेला होता. सायली म्हणाली, तुम्ही मला जबरदस्तीने इथं आणून माझ्याबरोबर लग्न केलेलं आहे. पण माझा खरा नवरा तर अर्जुनच आहे ना. तिने रागारागानेच त्याला उत्तर दिलेलं होतं. युगवीर म्हणाला, आहे ना, तो जिवंत आहे, जो आता ढगात जाणारच आहे. त्याला ढगात पाठवायचं ना आता. तो आता ढगात गेलाच आहे. युगवीरने खुन्नसे हसतच उत्तर दिलेलं होतं. त्याचं उत्तर ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. तिला आता खूप भीती वाटत होती. ती धपकन जमिनीवर कोसळली. तिचं अंग थरथर कापू लागलेलं होतं. खूप टेन्शन आलेलं होतं. शेवटी तिने चिकूमुळं रोखून धरलेला तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली होती. बराच वेळ ती कळवळून रडत होती आणि युगवीर एकटक तिला बघत बसलेला होता. जसं की समोर एखादं पिक्चर चालू आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे असं मस्तपैकी पसरून आरामात बसून तो तिच्याकडे बघत होता. त्याला काहीच वाटत नव्हतं. ती रडत आहे की तिला त्रास होतोय, त्याला काही घेणं देणं नव्हतं. शेवटी ती रडून रडून स्वतःला शांत करून घेतलं. तेव्हा तो जागेवरून उठला आणि तिच्या जवळ गेला. युगवीर म्हणाला, जेव्हा माझ्या मरणाची न्यूज तुला भेटली
तेव्हा पण तू अशीच रडली होतीस का ग? तेव्हा पण तुला असाच त्रास झाला होता का? त्याने तिला विचारलं. त्याने तिच्या डोळ्यांसमोर बसत तिच्या डोळ्यात आरपार बघत तिला विचारलं होतं. पण तिने काहीच न बोलता नजर दुसरीकडे फिरवलेली होती. युगवीर म्हणाला, म्हणजे नाही. तू रडली नसेल ना? तुला असा त्रास झालाच नसेल ना? माझं काय ग? मी मरो, जिवंत राहो, तुला काही घेणं देणं नाही. त्याने खूपच शांतपणे तिला विचारलं होतं. जसं की तो तिला हो म्हणायचा एकच चान्स देत होता. तिने नाही मध्ये मान डोलावली होती आणि त्याचा स्वतःवरचा कंट्रोल सुटलेला होता. त्याने त्याच्या एका हाताने तिचे केस धरले आणि दुसऱ्या हाताने तिचा जबडा आवरून धरलेला होता. युगवीर म्हणाला, माझ्यासाठी कधी रडू आलं नाही ग तुला? आणि त्या फळतूस माणसासाठी एवढं रडतेस? तेही माझ्या घरात, माझ्या समोर, ते पण. बोलतच त्याने तिचा जबडा अजूनच घट्ट आवळून धरलेला होता आणि हिसका देऊन सोडून दिला होता. थोडा वेळ ती तिच्या चेहऱ्यावरील वेदना सहन करत होती. जबड्यांवर हात फिरून शांत बसलेली होती ती आता. पण डोळ्यातून पाणी काही बंद होत नव्हतं. तिला खूप रडू येत होतं. अर्जुनबद्दल वाईट वाटत होतं आणि तो तेथेच रागात धुसमुसत बसलेला होता. एकतर तिच्या आयुष्यातून तिची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं प्रेम होतं, ते पण अर्जुन. आणि ते युगीने तिच्यापासून हिरावून घेतलेलं होतं. त्यामुळंच तिला खूप वाईट वाटत होतं. आपल्यामुळं अर्जुन या दुनियेत नाही आहे म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. आणि वरून अर्जुनसाठी तिने रडू पण नये असं युगवीरचं म्हणणं होतं. का बरं रडायचं असं त्याला वाटत होतं. कसं शक्य आहे ना ते? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं, जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत आपण आपल्या आयुष्यात खूप खुश असतो, त्याच्यासोबत आपण आपल्या भविष्याची स्वप्न रंगवलेली असतात, अशाच व्यक्तीला कोणीतरी आपल्यापासून हिरावून घेतलं असेल आणि त्याचं कारण पण आपणच असेल तर आपल्याला वाईट वाटतंच ना. अशी व्यक्ती जग सोडून गेली तर का नाही त्रास होणार? का बरं रडू येणार नाही? आपलं आयुष्य कोणीतरी मुद्दाम उद्ध्वस्त केलं असेल तर त्रास होणं साहजिकच आहे. दुःख वाटणं साहजिकच आहे. त्रास तर होणारच ना. त्यामुळं तिला खूप रडू येत होतं. म्हणून थोड्या वेळाच्या शांततेनंतर तिने एक मोठा श्वास घेतला आणि धाडस करून त्याला बोलायला सुरुवात केलेलीच होती. सायली म्हणाली, ज्या माणसाने मला फुलासारखं जपलेलं आहे, ज्या माणसाने माझ्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातलेला आहे, त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं, त्याच्यासोबत त्याची चूक नसताना तुम्ही इतकं वाईट केलं त्याच्यासोबत, मग मला त्रास तर होणारच ना, मला दुःख तर होणारच ना. कारण मी पण त्याच्यावर प्रेम केलेलं होतं. त्याने माझ्यावर खरं प्रेम केलेलं आहे आणि मी पण. प्रेम काय असतं ना, ते त्याच्यामुळंच मला समजलेलं आहे. ते तुम्हाला नाही समजणार, कारण तुम्ही खरं प्रेम केलंच नाही ना कोणावर. मग मला तो दूर झाल्यावर त्रास तर होणारच ना, वाईटही वाटणारच ना, आणि रडू पण येणारच. तुम्ही कधी माझ्यासोबत प्रेमाने कधी वागला का? कधी माझ्यासोबत प्रेमाने बोललात का? कधी नवरा म्हणून मला समजून घेतलंत का? नाही ना. नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये जबरदस्ती केली तुम्ही आणि मला मारहाण तर करतच होतात. मग तुम्हाला प्रेम या शब्दांचा अर्थ कळतो का? मग माझ्यासोबत तुम्ही एवढं वाईट वागून सुद्धा तुम्हाला वाटतं मी तुमच्यासाठी रडत बसेल. का रडू येणार मला? तुम्ही कधी माझ्यासोबत तसे वागला असतात तरच रडू आलं असतं ना. उलट तुम्ही माझ्या आयुष्यातून गेल्यावर मी खरंच खूप सुखाने आयुष्य जगत होते, आनंदी होते त्याच्यासोबत. तिने धडधड मनात होते ते बोलून टाकलेलं होतं आणि मोकळी झालेली होती. आणि तिचं बोलणं झाल्यावर तिने समोर बसलेल्या युगवीरच्या डोळ्यात पाहिलं. तो शांत होता. तो काहीच बोलत नव्हता, कारण त्याला सुद्धा वाटत होतं की आपण जे काही केलं ते चुकीचंच आहे असं त्याला मनात वाटत होतं. म्हणून युगवीरने सायलीला माफी मागितलेली होती. मित्रांनो, मी लगेच दुसरा पर्व घेऊन येणार आहे. त्या पर्वामध्ये बघूया आपण युगवीर खरंच सायलीला माफी मागतो का म्हणून. हा पर्व तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.